जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचं आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 92, 2 एप्रिल 2026 गुरुवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या या उपक्रमास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सांगू इच्छिता आहेत की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर
वीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 7व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आधी भौतिक ताप, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 61 ते ओवी क्रमांक 70 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. चला तर मग आजच्या वाचनास आपण सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 70 या अंकानंतर तीर मार सुळी देती या शब्दांनी 71व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. तीर मार सुळी देती, नेत्र वृषण काढिती, नखो नखी सुया मारिती, या नाव आधी भौतिक. पारड्यामध्ये घालणे, का कडे लोट करणे, का भांड्या मुखे उडवणे, या नाव आधी भौतिक. कानी कुंट्या आदळीती, अपानी मेघा मारिती, साल काढून टाकीती, या नाव आधी भौतिक. भोत आणि बोट बोटी, क्षमा असावी, भोत आणि बोट बोटी अथवा गळ घालणे कंठी, सांडस लावून आठाठी, या नाव आधी भौतिक. सिसे पाजणे, विष देणे अथवा शिरच्छेद करणे, का पायातळी घालणे, या नाव आधी भौतिक. सरळ मांजरे भरिती अथवा फाशी नेऊन देती, नाना परी पीडा करीती, या नाव आधी भौतिक. श्वान प्रळये, व्याघ्र प्रळये, भूत प्रळये, सुसरी प्रळये, शस्त्र प्रळये, वीज प्रळये, या नाव आधी भौतिक. शिरा ओढून घेती, टेंभे लावून भाजिती, ऐशा नाना विपत्ती, या नाव आधी भौतिक. मनुष्य हानी, वित्त हानी, वैभव हानी, महत्व हानी, पशु हानी, पदार्थ हानी, या नाव आधी भौतिक. बाळपणी मरे माता, तारुण्यपणी मरे कांता, वृद्धपणी मृत्यू सुता, या नाव आधी भौतिक. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटची ओळ 71 या अंकाने सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील वाचनास सुरुवात करूया. अंगावर बाण मारणे, सुळी देणे, डोळे किंवा वृषण काढणे, सर्व नखांतून सुया रोवणे, प्रति दिवशी वजन कमी होत जाईल असे हाल करणे म्हणजे पारड्यामध्ये घालणे, कडे लोट करणे, तोफेच्या तोंडास शरीर बांधून उडविणे, कानांत खुंट्या मारणे, गुदद्वारी मेखा मारणे, अंगाचे कातडे सोलून काढणे, नखशिकांत अंगाचे कातडे काढणे, सूज येईपर्यंत मारणे, पोत्यात घालून मारणे, टोचून मारणे, बोटे पाठीमागे दुमडून आवळणे, बोट बोट, कंठांत गळ अडकविणे, सांडसाने अंगातील मांसाचे तुकडे काढून यातना करणे, शिशे पाजणे, विष देणे, मस्तक तोडणे, घराच्या पायांत पुरणे, माणसाला विजार नेसवून व ती सर्व बाजूंनी बंद करून आणि माणसाचे हातपाय बांधून विजारीत सरडा सोडणे, संतापलेल्या मांजरास व माणसास एका खोलीत कोंडणे म्हणजे त्या मांजराकडून मनुष्य मारविणे अथवा फाशी देणे, अशी अनेक प्रकारची पीडा देतात. कुत्रे, वाघ, भूते, सुसरी, शस्त्रे, वीज यांच्यापासून
मृत्यू येणे, शिरा काढून घेतात, टेंबे म्हणजे मशाली काकडे लावून भासतात, अशा नाना प्रकारच्या विपत्ती, मनुष्य, द्रव्य, वैभव, महत्व, पशु, पदार्थ यांची हानी म्हणजे ह्या गोष्टी नाहीशा होणे, यांचे नाव आधी भौतिक. लहानपणी आई, तारुण्यात बायको व म्हातारपणी मुलगा मरणे, अशी अनेक प्रकारची आधी भौतिक लक्षणे समर्थ आपल्याला सांगत आहेत. तर अशी काही लक्षणे पुढे दिलेली आहेत ती आपण पुढच्या भागात पाहूया. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांनी ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांचे खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.